नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना। मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो, महिलांनी सुद्धा आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हे पुढं येणं गरजेचं आहे आणि वाहतूक व्यवस्थेत काम करणं गरजेचं आहे। महिलाही उत्तम प्रकारे वाहनं चालवू शकतात, महिला रिक्षा चालवू शकतात, टॅक्सी चालवू शकतात, चारचाकी वाहनं चालवू शकतात। अगदी तुम्हाला एवढ्या मोठ्या महिलांना संधी आहे त्या क्षेत्रात की तुम्हाला एस-टी महामंडळात प्राधान्य आहे, BSTमध्ये आहे, म्हणजे सरकारी जेवढे उपक्रम आहेत त्याच्यात तुम्हाला चालकांना मोठी संधी आहे। त्याच्यासाठी महिलांनी आता ह्या क्षेत्राकडं वळलं पाहिजे। मी रिक्षा चालवून मला लोक काय म्हणतील किंवा काय, असं काय नाही। आता महिला ह्या 12-13 वर्षात पुढं येऊ लागलेल्या आहेत। महिलासुद्धा आता रिक्षा चालवत आहेत, टॅक्सी चालवत आहेत, अगदी बसमध्ये आलेले आहेत, कंडक्टरसाठी सुद्धा आहेत महिला आता। तर महिलांनी आता तुम्हाला जे क्षेत्र आवडेल ते, म्हणजे कुठलं वाहन आवडेल ते, तुम्हाला रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्ही लायसन बिल्ले काढा। तुम्हाला 15 वर्षाचा वास्तव्याचा महाराष्ट्र राज्याचा दाखला लागतो आणि RTOकडून ही लायसन बिल्ला प्रक्रिया होते, तहसीलदारकडून दाखला मिळतो आणि पोलीस रिपोर्ट एक लागतो, तो सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच मिळतो। त्याच्यामुळं तुम्ही रिक्षा शिकू शकता, टॅक्सी शिकू शकता, त्याच्यासाठी बिल्ला लागतो। ज्या महिलांना कंडक्टर म्हणजे एस-टीत कंडक्टर, BSTत कंडक्टर, शासनाचे उपक्रम जेवढे आहेत, म्हणजे नगरपालिकेच्या परिवहन सेवा ह्याच्यात तुम्ही कंडक्टरचं तिकीट देण्याचं काम करायचं म्हटलं तर तुम्हाला एक कंडक्टरसाठी बिल्ला मिळतो। त्याच्यासाठी तुम्हाला 12वी पास लागते आणि मग म्हणतो 15 वर्षाचा दाखला, पोलीस रिपोर्ट हे तर आलंच। आणि ही साधी सोपी प्रक्रिया आहे, स्वतः तुम्ही RTOला जाऊन हे बिल्ले काढू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही तकलीफ नाही आणि हे तर तुम्ही आता ऑनलाईनलाच कंडक्टरचे बिल्ले वगैरे ह्याचे, मग तो बिल्ला तुम्हाला पण लायसन कंडक्टरचा बिल्ला हा वेगळा आणि चालकांचा म्हणजे ड्रायव्हिंग करण्यासाठी तो बिल्ला वेगळा असतो। पण कंडक्टरचा बिल्ला हा तुम्हाला साध्या सोप्या गोष्टी। तर महिलांनी पुढं या आणि हे क्षेत्रात येण्यासाठी, क्षेत्रात आपला ठसा उमटण्यासाठी महिला ह्या यांत्रिक युगात उत्तम प्रकारे हे काम करू शकतात। तसा आम्ही सतत 15 वर्ष दावा केलेला आहे आणि 15 वर्ष झालं शासनानं त्याला यश दिलेलं आहे आणि आता महिला तुम्हाला कंडक्टर वगैरे ह्या सर्व ठिकाणी दिसू लागलेले आहेत। बसमध्ये सुद्धा चालक आहेत। तर आता प्रत्येक महिलांनी पुढं आलं पाहिजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी। तुम्ही रिक्षाचा लायसन बिल्ला काढा, रिक्षा घ्या, आपला स्वयंरोजगार चालू करा, तुम्हाला परमिटही मिळतात। आणि महिलांच्या रिक्षासाठी अबोली कलर आहे, टॅक्सीसाठी अबोली कलर आहे। तुम्ही आजही बिल्ला काढू शकता, रिक्षाचं परमिट घेऊ शकता। जरी रिक्षाची परमिट बंद झाली तर महिलांच्यासाठी प्रत्येक RTOमधून 1,000 परमिट मिळणार आहे। त्याच्यामुळं महिलांनी, ज्यांना रिक्षा टॅक्सी चालवायची आहे त्यांनी बिल्ले काढा। ज्या महिलांना STचं ट्रान्सलायसन म्हणजे आता आपण मोठी गाडी चालवू शकतो, 6 चाकी गाडी त्याला आपण म्हणू, मग ते ST म्हणा, बस म्हणा, मग तुम्ही ते स्कूल बससुद्धा चालवू शकणार। स्कूल व्हॅनसाठी सुद्धा तुम्हाला बिल्ला लागतो, छोटी शाळेची मुलं ने-आण करण्यासाठी। तर आता महिलांनी ताबडतोब हे बिल्ले काढा, ड्रायव्हिंग लायसन काढा आणि ज्या वेळेला तुम्हाला STत भरती असून द्या, कुठंही शासनाच्या उपक्रमात भरती असून द्या ड्रायव्हरची, त्या टायमाला तुम्हाला प्रथम येणाऱ्या महिलांना प्रथम प्राधान्य आहे। हा आपण कायदा करून घेतलेला आहे। महिलांची जबाबदारी आहे, कुठेही भरती असू द्या, जर तुमच्याकडे ट्रान्सलायसन असेल आणि बिल्ला असेल, STतल्या भरती असून द्या, BSTत असून द्या, सरकारी कुठलाही उपक्रम असून द्या, त्याच्यात तुम्हाला प्राधान्य आहे। हे मात्र महिलांनी सुद्धा विसरू नये आणि प्रत्येकानं कामधंदा करायचा आहे। आता सगळीच लोक म्हणतात हे रिक्षा चालवणं बेकार आहे, ह्याच्यात एक घाण झालेली आहे। ते घाण परमिटचा लोच आहे, तो आस्ते आस्ते निघून जाईल, हा काळा बाजार संपून जाईल, त्याच्यामुळे तो काय प्रश्नच येत नाही। म्हणजे रिक्षा व्यवसाय हा सुद्धा चांगला आहे, त्याच्यासाठी प्रिपेड सेवासुद्धा चालू होणार आहेत महिलांच्यासाठी, ते बूथ वगैरे सर्व होईल। पुढची प्रक्रिया पण महिलांनी पुढं आलं पाहिजे। महिलांनी लायसन बिल्ले काढा, कंडक्टरचे बिल्ले काढा, तुम्हाला मिळतात। हे साध्या प्रक्रिया आहे। ह्याच्यासाठी तुम्हाला काय कंडक्टरचे बिल्ले काढण्यासाठी तर काय नाही, तुमच्याकडे 15 वर्षाचा दाखला, 12वीचा ह्या दाखला, जन्माचा दाखला आणि पोलीस रिपोर्ट असला की ते RTO अधिकारी देतात। खाली अप्लाय करायचे आहेत ऑनलाईन किंवा प्रत्यक्षात तुम्ही RTOला जावा, स्वतः अधिकाऱ्यांना भेटा, तुम्हाला ते शासनाच्या फीमध्येच काम होईल।
जर तुम्ही ह्याला त्याला विचारत बसला तर तुम्हाला फसवलं जाईल. त्याच्यासाठी महिलांनी स्वतः RTO कार्यालयात जावा, RTOच्या खिडकीवरतीच विचारा, मला कंडक्टरचा बिल्ला काढायचा आहे, मला प्रोसिजर सांगा, काय 2-3 फॉर्म असतात ते भरायचे आणि ऑनलाईनला सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आणि मग पोलीस रिपोर्टसाठी तुम्ही ऑनलाईन करा, 15 वर्षाचा दाखल्याचं करा, मग तुम्हाला तो बिल्ला सहज साध्या सोप्या पद्धतीनं मिळतो. तर महिलांनी आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सांभाळण्यासाठी पुढं येणं गरजेचं आहे. आणि मोठ्या संधी ST महामंडळात म्हणजे चालकांच्या निर्माण झालेल्या आहेत आणि महिलांच्यासाठी प्राधान्य आहे. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून ज्या महिलांना ह्या क्षेत्रात यायचं आहे, आपला व्यवसाय करायचा आहे, महिलांचं सुद्धा शिक्षण घेऊन आता बेकारी वाढलेली आहे, कामधंदा नाही, कुठं नोकऱ्या नाहीत आणि हा स्वयंरोजगाराचं पुढे यायचं आहे. कायदा एक दिवस जर कळाला नाही बाबा महिलांच्यासाठी आहे, याची योजनाच आहे असं काय नाही, पण तुम्हाला कुठं भरती असेल तिथं जावं लागेल, आपापले बिल्ले लायसन काढा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.